तिथं नाही गेलो मीटिंगले, पण कोणावर तरी विश्वास ठेवा लागेल. मी म्हणतो साबळे भाऊ तुम्ही घ्या आंदोलन, आम्ही येतो सगळे, ठीक आहे आम्ही येतो सगळे आंदोलनाला सपोर्ट देऊन. आणि प्रशासनासोबत का बहिष्बाजी होते, कसं प्रशासन दबाव आणते, तुम्हाला कशा धमक्या देते, हे थोडंसं पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. एक आंदोलन तर करा, ठीक आहे साबळे भाऊ, आम्हाला तुमचा विरोध नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगलं काम करता, शेतकऱ्याला ठीक आहे माहिती पुरवता, चांगले व्हिडिओ टाकता, ठीक आहे चांगली, सगळं चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही एक आंदोलन घेऊन पहा शेतकऱ्यासाठी. आंदोलन घेतल्यावर प्रशासनाचा कसा दबाव येते. तुम्ही आंदोलनाला गेले होते मंगेश साबळेच्या, ठीक आहे, त्या आंदोलनात तुम्ही गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री फोन घ्यायला तरी तयार होते का? त्याच्या नाकातून रक्त येऊन राहिलं होतं मंगेश साबळेच्या, ठीक आहे. असं एखादं आंदोलन करून पहा ना. बच्चू भाऊ सारखा माणूस 7 दिवस शेतकऱ्यासाठी उपाशी राहते. हाय का तुमची हिंमत उपाशी राहायची? राहा उपाशी. पहा किडनी मधले किटोन्सचं प्रमाण कसं वाढते, ठीक आहे, कसं किटोन्स वाढल्याच्या नंतर कसा त्रास होते शरीराला. पहा ना थोडंसं एखादं आंदोलन करून पहा, ठीक आहे. मग मी नेता नाही, आता हे नेता गीता नाही, हे पळवाटा झाल्या. पळवाटा नका सांगू, थोडंसं आंदोलन करा. प्रशासन कसा दबाव टाकते, प्रशासन कशा धमक्या देते उचलाच्या, कशा केसेस लावायच्या धमक्या देते, पाहत सही, म्हणजे तुम्हाला कळण का आंदोलन का राहते. समजलं का? ठीक आहे. आंदोलन करणे, जेव्हा आंदोलन माणूस करते ना त्याला